जेव्हा शेती कोरडी होते, जेव्हा विहिरी आटतात आणि प्रश्न पडतो पाणी कुठे, त्यावेळी महाराष्ट्राला एकनाथ शिंदे यांनी आपल्या योजनांमधून उत्तर दिलं. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पाण्याच्या बाबतीत क्रांतिकारी बदल घडू लागले. कान्होर मेसाई गावात बोरवेल पुनरुज्जीवन प्रकल्प सुरू करण्यात आला. या उपक्रमामुळे 1.5 कोटी लिटर पाणी साठवण्याचा विक्रम केला आणि 100 विहिरी पाण्याने दुथडी भरून वाहू लागल्या. 2024 मध्ये आमिर खानच्या पाणी फाउंडेशनला सोबत घेऊन शिंदे साहेबांनी मराठवाड्याच्या दुष्काळी भागात सांडपाण्याचं नियोजन, जलसंवर्धन आणि पारंपरिक जलस्रोतांचे पुनरुज्जीवन घडवून आणलं. मराठवाडा वॉटर ग्रिड प्रकल्प या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा आढावा घेत दुष्काळग्रस्त भागांपर्यंत कायमस्वरूपी जलपुरवठा पोहोचवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जलजीवन मिशन अंतर्गत तब्बल 20,000 घरांना थेट नळ जोडणीचं उद्दिष्ट पूर्ण केलं गेलं. कल्याण, डोंबिवली आणि 27 गावांसाठी पाण्याच्या साठवणुकीत वाढ आणि नियमित जलपुरवठ्याची सोय केली. साताऱ्यातील कोयना भागात 25 चेक डॅम उभारले जात आहेत, जे उन्हाळ्यात पाण्याची बचत करते. 120 सिंचन प्रकल्पांना सुरुवात करून 15 लाख हेक्टर शेतजमिनीला पाणी पुरवलं. या प्रकल्पांना राबवताना हवामान बदल, निधीची टंचाई आणि प्रशासकीय अडथळे हे मोठे आव्हान होते, पण शिंदे साहेबांनी ठाम भूमिका घेत प्रत्येक अडचणीवर मात केली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे महाराष्ट्र सुजलाम सुफलाम होतोय.